नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला बेकरी स्टाईल अमेरिकन आईस्क्रीम फ्लेवरचा केक कसा डिझाईन करायचा हे सांगणार आहे. तर त्यासाठी इथे व्हॅनिला स्पॉन्जचे मी 3 इक्वल लेयर्स करून घेतलेले आहे, 3 पार्ट करून घेतलेले आहे. तर हा व्हॅनिला स्पॉन्ज कसा बेक करायचा, ह्याचे 3 इक्वल लेयर्स कसे करायचे ह्याच्यात देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर पहिला जो लेयर असतो तो आपल्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचा आहे. तर इथे शुगर सिरपसाठी मी 1 वाटी पाण्यामध्ये 3 चमचे एवढी साखर घातलेली आहे. ते व्यवस्थित मिक्स करून आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती थोडीशी व्हिपिंग क्रीम घालायची आहे. तर व्हिपिंग क्रीम देखील एकदम परफेक्ट कशा पद्धतीने बीट करायचं याचा देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर ती क्रीम आपल्याला व्यवस्थित पसरवायची आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला अमेरिकन आईस्क्रीमचा सिरप यूज करायचा आहे. तर आपल्याला हे सिरप व्यवस्थित सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक बाईटला आपल्याला हा छान व्यवस्थित फ्लेवर लागेल. त्यानंतर आपल्याला ह्याची जी दुसरी लेअर असते ती ठेवून द्यायची आहे. खूप जास्त आपल्याला सोक करायचा नाही आहे केक, नाहीतर खूप मऊ पडतो, त्यामुळे आपल्याला थोडंफार सोकिंग करायचं आहे. त्यानंतर सेम प्रोसेस अप्लाय करायची आहे. शुगर सिरपने सोक केल्यानंतर क्रीम अप्लाय करायची आहे आणि इथे मी दुसऱ्या लेअरमध्ये थोडीशी टुटी फ्रुटी ॲड केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हाईट चोको चिप्स देखील ॲड करू शकता. यामुळे आपल्या केकची टेस्ट आहे ते आणखीन छान लागते. तर व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर आपल्याला शेवटची जी लेअर असते ती अशा पद्धतीने उलटी करून ठेवायची आहे. ज्यामुळे काय होतं की जो डोम शेप आलेला असतो तो खाली जातो आणि त्यामुळे जो गॅप पडलेला असतो तो आपल्याला हा अशा पद्धतीने क्रीमने भरून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या केकला छान हाईट देखील येते आणि आपला केक छान वरच्या साईडने एकसारखा होतो, कुठेही डोमशेप येत नाही. तर अशा पद्धतीने परत एकदा मी शुगर सिरपने सोक केलेला आहे आणि थोडीशी क्रीम आपल्याला इथे अप्लाय करायची आहे आणि हा केक छान क्रमकोट करून घ्यायचा आहे. तर हा क्रमकोट केलेला केक आहे तो आपल्याला 10 मिनिटांसाठी सेट करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर का जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास देखील इथे सेट करून घेऊ शकता. तर क्रमकोट करून केक सेट केल्यामुळे काय होतं की फायनल फिनिशिंग करते वेळेला ह्या केकचे जे क्रम्स आहेत ते आपल्या फिनिशिंगमध्ये येत नाही, त्यामुळे छान व्यवस्थित स्मूथ अशी फिनिशिंग तयार होते. तर इथे आपल्याला फायनल फिनिशिंग करताना मी इथे थोडीशी एक्स्ट्रा क्रीम घेतलेली आहे आणि वरच्या साईडने व्यवस्थित हळूवारपणे आपल्याला पॅलेट नाईफ हा असा फिरवायचा आहे. खूप जास्त प्रेस दिला तर आपला केक आहे तो दबू शकतो. तर वरच्या साईड व्यवस्थित क्लीन करून झाल्यानंतर आपल्याला साईडने देखील अशा पद्धतीने कवर करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला केकला क्रीम अप्लाय करताना थोडीशी एक्स्ट्रा क्रीम घ्यायची आहे. फायनल फिनिशिंग करता वेळेला किंवा स्क्रेपर आपण ह्याच्यावरती फिरवल्यानंतर ती एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती निघून जाते. तर अशा पद्धतीने व्यवस्थित हळूवारपणे आपल्याला ही क्रीम आहे ती व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे, लावून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने वरची जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं स्क्रेपरचा यूज करून व्यवस्थित क्रीम आहे ती काढून घ्यायची आहे आणि छान व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने एकदम हळूवार आपल्याला स्क्रेपर हे एकाच ठिकाणी ठेवायचं आहे आणि टर्न टेबल आपल्याला फिरवायचं आहे. खूप जास्त प्रेस केला तर स्क्रेपर आहे तो आत केकमध्ये जाऊ शकतो, त्यामुळे हळूवारपणे आपल्याला स्क्रेपर यूज करायचा आहे. तर अशा पद्धतीने फिरवल्यानंतर आपली क्रीम आहे ती एक लेवल होते आणि वरच्या साईडला जी आलेली क्रीम असते ती अशा पद्धतीने पॅलेट नाईफने आतल्या साईडला ओढून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेला पॅलेट नाईफ हा क्लीन करून घ्यायचा आहे. त्यामुळे छान व्यवस्थित आपल्याला शार्प एजेस येतात. त्यानंतर अशा पद्धतीचं एक झिगझॅग स्क्रॅपर असतं, तर त्याने आपल्याला हे व्यवस्थित डिझाईन करून घ्यायचे आहे आणि परत एकदा वरची साईड आहे ती क्लीन करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपला हा केक आहे तो छान फिनिशिंग करून झालेला आहे. त्यानंतर फायनल डिझाईन करण्यासाठी इथे मी न्यूट्रल जेलचा यूज केलेला आहे. न्यूट्रल जेलमध्ये थोडंसं पाणी आणि थोडासा कलर घालून आपल्याला इथे हे छान व्यवस्थित कलरफुल असं न्यूट्रल जेल तयार होतं. तर इथे हा बेकरी केक आहे, त्यामुळे मी ते न्यूट्रल जेल यूज केलेला आहे. न्यूट्रल जेल यूज केल्यामुळे काय होतं की केकला छान डिझाईन तयार होते आणि छान अट्रॅक्टिव्ह दिसतो, शायनी केक दिसतो. त्यामुळे बेकरीमधले केक आहेत ते जास्त करून न्यूट्रल जेल यूज केलेलेच असतात. त्यामुळे मी इथे न्यूट्रल जेल यूज केलेलं आहे. तर इथे मी 4 वेगवेगळ्या कलरचे न्यूट्रल जेल्स वापरलेले आहेत. तर सुरुवातीला ऑरेंज कलर आणि येलो कलर मिक्स करून न्यूट्रल जेल तयार केलेलं आहे, ते अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर ब्ल्यू कलर, त्यानंतर रेड आणि लास्टला इथे पर्पल कलरचं मी न्यूट्रल जेल वापरलेलं आहे. तर फायनल फिनिशिंग किंवा फायनल डेकोरेशन झाल्यानंतर तुम्ही बघूच शकाल की किती छान आपला केक शायनी तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने हळूवार त्या जेलवरती आपल्याला हा पॅलेट नाईफ आहे ते ठेवायचा आहे आणि टर्न टेबल हळूवार फिरवायचा आहे. खूप जास्त पॅलेट नाईफ आपल्याला प्रेस करायचा नाही, नाहीतर आपला जेल आणि क्रीम एकत्र येऊ शकते आणि आपलं फिनिशिंग बिघडू शकतं. त्याच पद्धतीने साईडला देखील आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे.
तर हे पसरल्यामुळे व्यवस्थित छान शायनी तयार झालेला आहे केक. तर तुम्ही बघू शकत असाल खूप छान चकाकी आलेली आहे आपल्या केकवरती न्यूट्रल जेलमुळे, आणि म्हणूनच बेकरीमधले केक हे न्यूट्रल जेलने कवर केलेले असतात, कारण ते दिसायला खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतात. त्यानंतर जो प्लेन स्क्रॅपर आहे तर तो घ्यायचा आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रीममध्ये अशा प्रेस करायचं आहे, त्यामुळे तिथे छान एक नवीन डिझाईन तयार होते. तर तुम्ही बघू शकत असाल ते मध्ये व्यवस्थित छान डिझाईन तयार झालेली आहे. त्यानंतर ब्लॅक कलरचं न्यूट्रल जेल घेतलेलं आहे, आणि त्याचं आपल्याला असे थोड्या थोड्या अंतरावरती डॉट्स द्यायचे आहेत, आणि सेम आपल्याला व्हाईट न्यूट्रल जेलने देखील अशा पद्धतीने डॉट्स द्यायचे आहेत. तर हे डॉट्स झाल्यानंतर एक टूथपिकच्या सहाय्याने आपल्याला ह्याच्यामध्ये एक टर्न टेबलने फिरवायचं आहे. तर व्यवस्थित टर्न टेबल आपल्याला हळूवार फिरवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ते हार्ट शेप तयार होतात, आणि ह्यामुळे खूप छान लूक येतो आणि खूप छान डिझाईन देखील तयार होते. तर इथे व्यवस्थित ही फिरवल्यानंतर इथे छान हार्ट शेप तयार झालेले आहेत, आणि दिसायला देखील खूप छान दिसत आहे. त्यानंतर इथे नूर 46 मी नोझल घेतलेला आहे, आणि त्याने अशा पद्धतीने मी बॉर्डर देत आहे. बॉर्डर दिल्यामुळे काय होतं की केकला छान लूक देखील येतो, आणि आपला केक हा दिसायला मोठा देखील दिसतो. तर त्याच नोझलने आपल्याला वरच्या साईडला एक फ्लॉवर काढून घ्यायचा आहे, एक डॉट द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकत असाल अशा पद्धतीने आपल्याला हा डॉट द्यायचा आहे, आणि त्याच्यावरती रेड कलरचं न्यूट्रल जेल अप्लाय करायचं आहे, आणि जे गार्निशिंग असतं आपलं केकवरती तर ते द्यायचं आहे, कारण बेकरीच्या केकवरती गार्निशिंग हे असतंच, त्यामुळे आपल्याला हे गार्निशिंग इथं लावायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला बेकरी स्टाईल अमेरिकन आईस्क्रीम केक तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.